22 मुलांचा मृत्यू, शेकडो रुग्णालयात, चांदीपुरा व्हायरसचा हाहाकार, कोरोनापेक्षा भयानक. कोरोना व्हायरसनं 2019-20ला जसा धुमाकूळ घातला होता, तसाच पुन्हा एकदा एका नवीन व्हायरसनं जन्म घेतलाय आणि निष्पाप लहान मुलांचे बळी जायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसचं नाव आहे चांदीपुरा व्हायरस. गुजरातमध्ये या व्हायरसमुळे तब्बल 22 लहान मुलांचा मृत्यू झालाय आणि शेकडो लोक बाधित झालेत. अनेक रुग्णांवर उपचार सुरू झालेत. आतापर्यंत आपल्याकडे कोरोना, निपा, झिका अशा अनेक व्हायरस बद्दल आपण ऐकलं होतं. पण हा चांदीपुरा व्हायरस नेमका काय आहे? तो एवढा धोकादायक का आहे आणि लहान मुलांवरच का हल्ला करतोय? याची लक्षणं काय आहेत? किती धोकादायक आहे? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. गुजरातचे आरोग्यमंत्री प्रफुल्ल पानसेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार या चालू पावसाळ्याच्या मोसमात राज्यात चांदीपुरा व्हायरसचे एकूण 184 संशयित रुग्ण आढळलेत. या 184 संशयितांपैकी 35 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. म्हणजेच त्यांच्यामध्ये चांदीपुरा विषाणूची लागण झाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या संसर्गामुळे आतापर्यंत 22 बालकांना आपला जीव गमवावा लागलाय. सध्या 7 मुलांवर अतिदक्षता विभागात म्हणजेच ICU मध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर उपचार सुरू आहेत. तर काही मुलं सुदैवानं बरी होऊन घरी परतली आहेत. हा प्रादुर्भाव गांधीनगर, साबरकांठा, पाटण, राजकोट आणि भावनगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलाय. मात्र हा चांदीपुरा व्हायरस नक्की आहे तरी काय? अनेकांना वाटेल की हा एखादा चायनीज किंवा परदेशी व्हायरस आहे, पण तसं अजिबात नाहीये. या व्हायरसचा उगम आपल्या भारतातलाच आहे. 1965 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील चांदीपूर नावाच्या गावात एका रुग्णामध्ये हा व्हायरस पहिल्यांदा सापडला होता. ज्या गावात तो पहिल्यांदा सापडला त्यावरूनच त्याला चांदीपुरा व्हायरस असं नाव देण्यात आलं. हा व्हायरस रेबोव्हायरिडी या विषाणूंच्या कुटुंबातला आहे. हा तोच विषाणूंचा गट आहे ज्या गटामध्ये रेबीज म्हणजेच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर होणारा आजार पसरवणारे विषाणू येतात. हा एक झुनोटिक आजार आहे जो कीटकांच्या माध्यमातून प्राण्यांमध्ये माणसांमध्ये पसरतो. कोरोनासारखा हा आजार माणसांकडून माणसाला खोकण्यातून किंवा शिंकण्यातून पसरत नाही, तर हा आजार पसरवायला कारणीभूत ठरते ती म्हणजे सँड फ्लाय म्हणजे वालुकामक्षिका नावाची एक लहान माशी. ही माशी डासापेक्षा खूप लहान असते. याशिवाय काही विशिष्ट प्रकारचे डास आणि गोचिड यांच्यासारख्या दंशानं सुद्धा हा व्हायरस पसरतो. पावसाळ्याच्या दिवसात या कीटकाची पैदास खूप मोठ्या प्रमाणावर होत असते. हे कीटक ग्रामीण आणि निमशहरी भागातील मातीच्या घरांमध्ये, भिंतीच्या भेगांमध्ये किंवा कचऱ्याच्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतात. जेव्हा एखादी संक्रमित सँड फ्लाय माशी निरोगी मुलाला चावते तेव्हा तिच्या लाळेतून हा व्हायरस त्या मुलाच्या शरीरात आणि रक्तामध्ये प्रवेश करतो. हा व्हायरस 15 वर्षांखालील मुलांसाठी अत्यंत घातक ठरतोय. गुजरातमध्ये जे 35 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत आणि त्या 22 मुलांचा मृत्यू झालाय, ती सर्व मुलं 15 वर्षांपेक्षा कमी वयाची. यामध्येही 2 ते 9 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त पाहायला मिळतोय. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या माणसांच्या तुलनेत खूप कमी असते. ग्रामीण भागात लहान मुलं घराबाहेर मातीत, झाडाझुडपात जास्त खेळतात, जिथे या सँड फ्लाय माशा मोठ्या प्रमाणात आढळतात. मोठ्या माणसांना या माशीनं चावा घेतला तरी त्यांच्या शरीरातील मजबूत इम्युनिटीमुळे त्यांना तीव्र लक्षणं जाणवत नाहीत. पण लहान मुलांच्या शरीरावर हा व्हायरस वेगानं ताबा मिळवतो. या आजाराची लक्षणं काय आहेत हे प्रत्येक पालकानं नीट समजून घेतलं पाहिजे. याची सुरुवात तापासारखी होते. तापासोबत डोकेदुखी, अंगदुखी आणि स्नायूंमध्ये प्रचंड वेदना सुरू होतात. त्यानंतर सतत उलट्या आणि मळमळ सुरू होते, ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो. काही मुलांच्या अंगावर रॅशेस म्हणजेच लाल पुरळ उठू शकते. पण हा व्हायरस फक्त एवढ्यावरच थांबत नाही, तर तो नर्वस सिस्टीमवर हल्ला करतो. त्यामुळे फेफरे येणं सुरू होतं. मुलगा गोंधळलेल्या अवस्थेत जातो, त्याला वेडगळपणा येतो आणि काही वेळानं तो शुद्ध हरपून थेट कोमामध्ये जाऊ शकतो. चांदीपुरा व्हायरसचा मृत्यूदर तब्बल 55 ते 85% इतका आहे, जो कोरोनापेक्षाही कैक पटीने जास्त आहे. या आजाराचा सर्वात मोठा धोका म्हणजे याचा वेग. हा आजार इतक्या वेगानं लागतो की अवघ्या 24 ते 48 तासांच्या आत मृत्यू होतो. हा व्हायरस रक्तातून मेंदूपर्यंत पोहोचतो आणि तिथं सूज निर्माण करतो. एकदा का मेंदूला सूज आली की शरीराचे अवयव काम करणं बंद करतात. या आजारावर अजून कोणतीही लस नाहीये. डॉक्टर फक्त लक्षणांवर उपचार करतात. म्हणजे ताप कमी करणं, झटके रोखणं आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवणं, याच पद्धतीनं उपचार केले जातात. त्यामुळे वेळेत निदान न झाल्यास हा आजार 100% जीवघेणा ठरू शकतो. थोडक्यात सांगायचं तर चांदीपुरा व्हायरस हा लहान मुलांसाठी एक मोठा आणि शत्रू बनून समोर आलाय.
गुजरातमधील 22 मुलांचा मृत्यू ही आपल्या सर्वांसाठी एक धोक्याची घंटा आहे. जरी हा आजार माणसाकडून माणसाला पसरत नसला तरी पावसाळ्याच्या दिवसात कीटकांचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सतर्क राहणं हाच एकमेव पर्याय आहे. आपल्या मुलांना अचानक ताप आला, उलट्या सुरू झाल्या आणि तो सुस्त पडू लागला तर घरगुती उपचार करत न बसता तातडीनं जवळच्या रुग्णालयात धाव घ्या, कारण या आजारात प्रत्येक मिनिट मोलाचा असतो. योग्य वेळी मिळालेले उपचारच मुलांचा जीव वाचवू शकतात. सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि आपल्या लहानग्यांची काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.